जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुरुवारी 97.78% मतदान झाल्यानंतर आता निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन व महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे यांच्यात नेमकं कोण बाजी मारणार एवढी राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे। या निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी 22 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात यावेळी मतमोजणी सुरुवात होणार आहे। अवघ्या 2 तासात विधान परिषदेच्या आमदारकीचा फैसला होणार असून एकूण 3 टेबलवर मतमोजणी होईल। अगोदर मतपेट्या उघडून सर्व मतपत्रिकांची सरमिसळ केली जाईल। नंतर 50-50 मतपत्रिकांचे गठ्ठे केले जातील व 630 मतदारांपैकी 616 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून तेवढ्या मतपत्रिका मोजल्या जातील। ज्यांनी पहिल्या क्रमांकाची पसंती दिली आहे त्याच मतपत्रिका वैध असतील। निवडून येण्यासाठी 316 मतांची गरज असून ज्याला एवढी मतं मिळतील तो विजयी होईल व मतदान प्रक्रियेसाठी एकूण 7 मतदान केंद्रे होती। त्यापैकी मतदान केंद्रावरील मतपत्रिका अल्पबचत भवनात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहे। उद्या यावेळी ही मतमोजणी जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे पार पडणार असून या संदर्भातली माहिती 21 जून रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे।